आपला जितू आता दिलेलं आहे. जितू आता हर टाइमला इथं वाटतो ना. हां. कसं काय मंडळी, ठीक ना. मी परत एक चालवलं आहे नवीन व्हिडिओ घेऊन. मी मोर जाधव MJ. सगळ्यांना पहिला मानाचा जय भीम, नमो बुद्ध आहे. तर हा व्हिडिओ होणार आहे एकदम खास 14 एप्रिलसाठी. आणि आम्ही 14 एप्रिलला जाणार आहे कुठे? पुण्याला. आम्ही जाणार पुण्याला. ही न जाणार आहे, मी जाणार. तू येणार आहे? ही नाही येणार आहे, मी जाणार आहे. 4 दिवसासाठी जाणार आहे. सम्यक बोला मामा या. मुंबईची तर 14 एप्रिल तू दाखवतोच, पण पुण्याची 14 एप्रिलला ये तू. तिकडे कसे एकदम जल्लोष असतो ते बघायला ये तू कसा आहे ते. तर मी उलट ठीक आहे, आता तू बोलवलं तर आपण जायलाच पाहिजे तिकडे. तर आपला सूरज आहे, आपल्याला फिरवणार आहे तिकडे. कसं काय ते बघूया आपण. आणि खूप मजा करूया आपण. कसं काय ते बघूया. आता वाजलेले रात्रीचे 12. आम्ही बॅग बिग पॅकिंग केलेली आहे मी. आता उद्या सकाळची आमची ट्रेन आहे, तर आपण बघूया कसं काय होतं आहे ते. तर चला आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया. आता आम्ही फ्रेश झालेलो आहे. म्हणजे आलो तेव्हा आराम बिराम केला. आता थोडंफार फिरलो. आता आमचे वाजलेले आहेत 11 वाजले. 11 वाजता आम्ही लोक जाणार आहे. आता आज 13 तारीख आहे, म्हणून उद्या 14 तारीख आहे. आज रात्री आम्ही फिरणार आहे सगळीकडे. तर तुम्ही बघा कशा आम्ही काय फिरतो, मजा करतो. सूरज आपल्याला फिरवणार आहे सगळीकडे. विश्रांतवाडी असे म्हणजे जिथे इथे आणि जिथे इथे गल्ली गोल्यामध्ये म्हणजे जिथे बघेल तिथे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर, मोठे मोठे फोटो आहे. आणि ह्या टायमाला कुणाचे म्हणजे फोटो बिटो कुणाचेच नाही, फक्त त्यांचेच आहेत फक्त बस जयंतीचा. आणि आता आपण बघूया कसं काय ते. चला आता आम्ही चाललो आहे विश्रांतवाडीला. डायरेक्ट आम्ही विश्रांतवाडीला चाललो आहे, कारण का आम्हाला ती गिनती असते ना, ती 1 2 3 त्याला काय बोलतात काय माहिती, पण आम्हाला तिकडे जायचं आहे ती आम्हाला. तिथून नंतर मग आम्ही दुसऱ्या ठिकाण फिरायला जाणार आहे आम्ही विश्रांतवाडीला. विश्रांतवाडीमध्ये आलेलो आहे आता. बघा आता तुम्ही कसं इथं जल्लोष होतोय ते. सूरज घेऊन आलेला आहे. सूरज काय सम्यक. आता बघूया. आता 40 मिनिटं वाटतं. beyond
That's the wrong number. विश्रांतवाडीचा आमची गर्दी ती जास्तच गर्दी होती या टायमाला आहे ना सूरज? नाही एवढी ते जास्तच गर्दी होती ना? खूपच जास्त गर्दी होती आणि ते रोडचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे थोडंसं खूपच गर्दी म्हणजे रस्ता बारीक झाला आणि सर्व मंडळ समोर समोर आल्यामुळे थोडंसं त्रास झाला. बाकी काय नाही, बाकी मज्जा तर आली आम्हाला. आता बघूया आता उद्याचं आता काय काय आता उद्या आपण परत बघूया आता काय बोलतो सम्यक. काय नाही, आमच्या इथलं पहिल्यांदा मामा आला एवढ्या वर्षानंतर. मामाला खूप मजा आली असं वाटतंय आम्हाला. बरं वाटलं जरा बघून सगळे. ठीक आहे, अजूनपर्यंत रात्रभर चालू आहे, रात्रभर. आणि तुमच्या सगळ्यांना जय भीम, जय भीम, जय भीम. बिस्किट नाही पण भेटलं. समृद्धीचा असतो झाला असा असतो.
आलेलो आहे दापोलीच्या इथे. ब्रिटिशच्या काळामध्ये बुद्ध विहार आहे, तिथे आलेलो आहे आम्ही लोक. आता बुद्ध विहारमध्ये आता आपण दर्शन घेऊ आणि मग आपण जाऊया. आता बहुतेक ठिकाणी फिरूया, कसं काय ते बघूया इथे. रात्री पण सोमेक रात्रीला मजा आली ना. हां रात्री काय आलं, विश्रांतवाडीमध्ये आम्ही लोक गेलो. तिथे एवढी गर्दी होती ना, बोलता अचानक सूरज पण बोला अचानक एवढी गर्दी झाली काय माहिती. तिकडे ब्रिजचं काम चालू होतं तिकडं, तर आमचा सावधान विश्राम तिकडेच झाला. गप्पा आम्ही लेफ्ट राईट घेतला आणि साईडला मग आलो. लय गर्दी होती म्हणून आम्ही लोक साईडला आलो म्हणून. आता बघूया आपण आतमध्ये जाऊन, इथेच ना. हां आपला जितू आदान दिलेलं आहे. जितू आता हा टाइमला इथं वाटतो ना. हां दोन जय भीम नमो बुद्धाय. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती मोठ्या आनंदाने आपण या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अनेक देश लोक या ठिकाणी आनंदाने साजरी करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. खरं तर हे पाहिलं तर आज ह्या जो जनसमुदाय आपण पाहतोय नाही का, तो या ठिकाणी त्रिलोकी बौद्ध महासंघाचं हे विहार नाही का, हे भारतातलं सगळ्यात मोठं विहार आणि सगळ्यात पहिलं विहार 1900 जवळजवळ 1978ला ह्या विहाराची स्थापना म्हणजे भूमिपूजन होत गेलं आणि 1982-85ला पर्यंत आपल्याला कामाला सुद्धा सुरुवात केली आणि त्यानंतर 1992ला हे मोठं महाविहार असं म्हणूया की आपण भारतातलं सगळ्यात मोठं महाविहार या ठिकाणी बनलं गेलं नाही का. आणि ह्या अनेक वर्ष त्रिलोकी बौद्ध महासंघाच्या अंतर्गत हे विहार म्हणते उर्गेन संघरक्षित यांनी ह्या संघाची त्रिलोकी बौद्ध महासंघ म्हणून या ठिकाणी स्थापना केली. आणि हे विहार नुसतं विहारवासी होऊ नये म्हणून ह्या विहाराच्या अंतर्गत सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक ह्या तिन्ही अंगाने ह्या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली नाही का. आणि ह्या सुरुवातीला ह्या झोपडपट्टीमध्ये तळागाळामध्ये अनेक प्रकारच्या कुठल्याच प्रकारचं शिक्षण नव्हतं, कुठल्याच प्रकारचं घरांचं वास्तव्य नीट नव्हतं नाही का. अनेक रंजल्या गंजलेले लोक या ठिकाणी राहायचे. आणि असं संस्थेच्या अंतर्गत जे प्रोजेक्ट हाती घेतलं ते सर्वप्रथम लहान मुलांपासून आपण सुरुवात केली आणि लहान मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण संस्था अग्रेषण पुढे आली नाही का. बालक आणि पालक ह्या दोघांचा विकासची कास धरून त्रिलोकांनी काम केलं आणि जवळजवळ या ठिकाणी 40 ते 45 वर्ष अखंडपणे संस्थेचं काम चालू आहे. ह्या महाविहारामध्ये जर रविवारी सप्तांग पूजेचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी अनेक बौद्ध बांधव रविवारी या ठिकाणी 200, 250, 300 लोक या विहारामध्ये जर रविवारी आपली वंदनेसाठी पूजेसाठी उपस्थित राहतात. आणि या संस्थेचं 12 महिनं प्लॅनिंग या ठिकाणी धार्मिक केलं जातं. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर एक गेटपाशी एक मोठा बोर्ड आहे नाही का. आणि त्यामध्ये 3-3 महिन्याचं प्लॅनिंग आपण या ठिकाणी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी आपण लोक घडवतो आणि लोकांना या ठिकाणी आपलं जीवन कसं जगावं नाही का. या ठिकाणी अनेक प्रकारचे कुटुंब संस्थेशी जोडलेले आहेत आणि ह्या कुटुंबाची जवळजवळ 41 देशामध्ये हे संस्था
काम करत आहे आणि मोठं सर्व बौद्ध लोक जागतिक लोक बौद्ध हे आपल्या भारतामधले जे महाविहार आहे ते या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठी बाबासाहेबांचं स्वप्न की इतर बौद्धांनी सुद्धा आपल्या भारतामध्ये मदत केली पाहिजे नाही का. आणि ते स्वप्न भंते संघरक्षितांनी बाबासाहेबांच्या 3 भेटी भंते संघरक्षित झालेल्या आहेत. आणि त्या भेटीमध्ये बाबासाहेबांचं स्वप्न होतं की हा नवसमाज मला घडवायचा आहे नाही का. आणि नवसमाज हा गृहस्थी जीवन जगत असताना त्यांनी तो राहून बौद्ध धर्माची त्यांनी वाटचाल केली पाहिजे. आणि आपण बघतो की आपण सर्वसामान्य धम्मचारी, धम्ममित्र आणि धम्मसायक या संस्थेमध्ये ह्या 3 गोष्टींनी पुढं येतात. आणि धम्मचारी हा आपलं स्वतःचं शिलाचरण करून शरणगमन करून इतरांचा विकास करतो. आणि मला असं वाटतं की अनेक कुटुंब या संस्थेमध्ये जोडलेले आहेत. अनेक कुटुंबाचा विकास झालेला आहे. खूप मोठं युवक ह्या संस्थेला जोडलेले आहेत. युवकांनी फार मोठी भरारी घेतलेली आहेत. अनेक युवक या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या केंद्रामधून अनेक मोठे युवक अधिकारी झालेले आहेत नाही का. की आपण असं म्हणतो की तहसीलदारापासून PSI पासून नाही का अनेक मोठ्या मोठ्या पदवीवर या ठिकाणी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या केंद्रामधून त्यांनी साधलेलं आहे. असे संस्थेचं कार्य मी थोडक्यात सांगितलेलं आहे. अनेक मोठं कार्य या ठिकाणी संस्था केलेले आहेत. 26 हॉस्टेल आहेत अनाथ मुलांसाठी. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये मुलामुलींच्या हॉस्टेल आहेत. ते देखील आपण हॉस्टेल या ठिकाणी संस्थेच्या अंतर्गत चालवतो. तर मला असं वाटतं की खूप मोठ्या सर्वांगीण विकासासाठी धार्मिक, शैक्षणिक आणि या ठिकाणी संस्थेने काम करतात. मला असं वाटतं एवढी माहिती आपल्यासाठी ठीक आहे. जय भीम, नमो बुद्धाय. तो ऊन आहे म्हणून. आणि इतर दिवशी येशील ना इकडं हां तर तुला एकदम पीस, एकदम शांत वातावरण. म्हणजे तू इथं लोक MPSC UPSCचा अभ्यास करायला येतात. इथे ना हो, एकदम शांत, म्हणजे असं पिन ड्रॉप सायलेन्स, एकदम कसलाच आवाज नाही. बाबासाहेबांची जयंती असल्यामुळं सगळे अनुयायी लोक येतात आणि गर्दी वगैरे असते. त्याच्यामुळं आज गजबजलेलं वातावरण आहे. हां म्हणजे माहोल एकदम वेगळाच माहोल असतो 14 एप्रिलच्या दिवशी. आपण सुरतच्या घरी जाऊया. बघू सुरतच्या इकडे मॉल